तर हाय, सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळच्या आत्ता सध्याला 9 वाजल्यात. 9 वाजता आलतो मी रानात. तर रानात आलो तर म्हणलं ही ज्वारी आपली काढायला आली का नाही बघावं लागेल. जर काढणीसाठी आली असेल तर आता पिवळी पडली, पण अजून एक 4-5 दिवसात काढायला येईलच. आणि आल्याच्या नंतर म्हणलं आपली थोडी थोडी ज्वारी काढायला सुरुवात करू. ज्वारी जर थोडी थोडी काढली ना म्हणजे एखाद्या लोड बी यायचं नाही. आणि ही ज्वारी आहे पाठीमागं ते पण काढायची, आणि ही काढल्या साईडला ज्वारी आहे हे पण काढायची. तर ही पण ज्वारी चांगलीच पिवळी पडली. आता काढायला सुरुवात करावं म्हणलं. जर आपण थोडी थोडी जरी रोज काढली तर 4-5 दिवसात आपली होऊन जाईल. रोज सकाळी 2-2, 3-3 तास जरी काढली तरी होऊन जाईल ज्वारी. आणि ज्वारी काढायला म्हणजे आता काय, कोण माणसं तर काय जास्त भेटत नाही, किंवा माणसं भेटले तर आपल्याला बी सोड पाहिजे. तर रोज सकाळी उठलं रानात आलं आणि थोडी थोडी ज्वारी जर काढली तर होऊन जाईल 4-5 दिवसात. तर म्हणलं 2-2 तास काढायची रोज, असं नियोजन चाललं होतं. आलतो रानात तर ज्वारी अजून टाईम आहे 2-3 दिवस टाईम आहे, किंवा 5 दिवस बी अजून चालेल. पण बघू आता 2-3 दिवसात आपण चालू करू हळूहळू. कारण एक खट्ट्या आपण काही एवढी काढणार नाहीत म्हणल्यावर लय वाळून बी देऊन उपयोग नाही होणार. तर आलतो रानात येडा करायला थोडासा. तर दाखवतो आता रानात काय काय चाललंय एकदा. ते बघा अजून हिरवीच दिसते थोडी थोडी, नाही का, पिवळी पडली पण पानं अजून हिरवी आहेत. तर 4-5 दिवसात येईन काढायला असं नियोजन आहे. ती सगळी ज्वारी काढून घ्यायची काढली तर. ही ज्वारी एकदा काढली ना, एकदा काढून ठेवली म्हणजे काय अडचण नाही. ह्याला टाईमचिरच काढावं लागतं. टाईमचिरच काटून बांधून घेतलं ना म्हणजे बरं राहतंय. नाही तर मग पुन्हा लईच जर वाळलं तर काढायला लई जड जाईल. तर चला आता चाललो मी घरी जायचंय. मोटर चालू करायची. आज सकाळपासून व्हिडिओ आत्ताशिक 9 वाजता चालू केलाय. हरभरा काढलाय, वाळायला टाकलाय ह्यो. तर वाळल्याच्या नंतर घरी घेऊन जावं लागेल. तर अशी ढिगारी करून ठेवली आहेत. ज्वारी पण तशीच शेजारी आता हळूहळू काढावं लागेल. रानातले काम असे थोडे थोडे चालू इथं. आता सगळेच जण थोडे थोडे कामं करतात. आणि बघा तिकडं पुढं पण अजून हरभरा आहे, तो पण वाळायला टाकलाय. चला मोटर चालू करायची. इथं पाणी दिलंय का अगोदर बघितलं सगळ्या माळव्याला आणि झाडांना. तर झाडाला त्याला पाणी दिलंय. इकडल्या साईडला ज्वारी काढायला ती काढली काय की ज्वारी इथं वाळली होती बघा. तर ह्या साईडला बघा ज्वारी काढायला सुरुवात बी केली, कारण हिरवी आहे तोवर काढायला सोपी जाते. तर आता काय झालं, ह्या लिमोनीला पण काय करावं लागेल, थोडे थोडे आळे करून पाणी द्यायला आता उन्हाळ्यात सुरुवात करावं लागेल. तर ही लाईन अशी शेवटपर्यंत आहे. सगळ्याला थोडे आळे केले ना म्हणजे पाणी देता येईल. तर ते आता आळे घ्यायचेत करून. काम तसे भरपूर आहेत. तर आता इथं काय, इथं आजची झाडं आहेत ना लिमोनीची, ह्याला बसतंय पाणी सध्याला. तर इथं वाफ्याला पाणी दिलं की सगळ्यात 2-3 झाडाला लिमोनीच्या पाणी बसतंय. तसंच इकडल्या साईडला हिरवी हिरवी सिपूची भाजी आहे. तर रानात असं भाजीपाला आहे. आतल्या झाडांना बसतं पाणी, जवळ इथं पाईप असतो म्हणून. साईडच्या झाडाला फक्त आळे करून नंतर उन्हाळ्यात लागण पाणी द्यावं लागेल. तर इथं पण सगळीकडे दिलंय वाटतंय पाणी. तसं चालतो घासात, तर घासाला पण सगळीकडं पाणी दिलंय. तर ही पण पाणी सारखं 2-4 दिवसाला द्यावा लागतो. म्हणजे काय होतं, पटापटा घास बी वाढतोय आणि सुकत बी नाही. तर ती एक वाफा जो काटायचा होता तर कापीत होती रोज, त्याला पाणी काही दिलं नाही. त्याला आता एकच वाफा राहिला, तेवढा पाणी देता येईल कधी संध्याकाळी. चला आता काय करायचंय, इथं म्हणलं पाणी नसलं दिलं तर पाणी द्यावं असं विचार होता. पण पाणी सगळीकडे दिले. आता बोर चालू करायचा आहे. घरी पाणी भरायचं आणि एक झाडाला पाणी पण द्यायचंय. तर म्हणलं आता बोर चालू करून तिकडं पाणी देता येईल घरी. इथलं तर काम काही जास्त नाही आपल्याला सकाळ सकाळ. तर मग म्हणलं आज काही काम नाही तोवर घरी पाणी भरून घ्यावा. तर आणि वांग्याला पण एकदम मस्त आता फुलं यायला लागलीत. तर आता वांगे पण एकदम बेस्ट येतील. तर सगळ्याच वांग्याला आता फुलं यायला लागली. मध्ये मध्ये लई वांगी खराब झालती. तर मस्त हिरवेगार आणि अशी नवीन नवीन आता फुलं पण वर यायला लागलेत. तर वांगे पण मस्त आहेत आपली, किडत म्हणजे फवारणी चांगली सारखी चालू असते फवारणी, त्याच्यामुळं किडत पण नाहीत. आणि वांगी खायला पण चांगली आहेत. तर आपल्याकडे हाय थोडं बोरला पाणी, तर थोडं 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 सगळं माळवा आहे. इथं मिरची आहे. तर मिरच्या पण आपल्या रोजच्या थोड्या थोड्या कधी भाजीला त्याला नेतात. चला आता लसूण पण चांगला मोठा झाला आहे. लसूण पण अजून एखाद्या आठवड्यात काढावं लागेल. तर अशी थोडी थोडी आपले रानातले आता ज्वारी काढणं, लसूण काढून बांधणं, हरभरा घरी नेऊन न्यावं लागेल. आणि थोडे थोडे आहेत कामं. तर हळूहळू रोजचे आपल्याला जशी सवड गवून तसं हळूहळू कामं सगळे करून घेतील. आता चाललो आहे घरी, पण मोटर चालू करायचं विसरलो. चला तिथे जाऊन मोटर चालू करतो एकदा. चला आता मोटर केली चालू. आता पाणी डायरेक्ट कॉक बी खाली फिरिलाय. तर डायरेक्ट पाणी जाईल आता घरी. चला आता निघलोय घरी जायचंय. थोडंसं पाणी आता चालू केलं तर भरून घेतो म्हणलं टाकी, आणि 1-2 झाडाला पाणी देऊन घेतो सकाळ सकाळ. आणि मग आता सगळं आवरलंय, जेवण करायचं आणि ड्युटीला जायचंय.
चला म्हणलं आता थोडासा व्हिडिओ सकाळ सकाळ आपला दाखवावा. एक तर काय आहे, थोडंसं आपलं उद्योग चालू आहे त्यांनी थोडा टाईम भेटत नाही आणि त्याच्यातूनच थोडा थोडा टाईम काढून आपण व्हिडिओ काढतो. विराजचं जर आवरलं असलं तर त्याला आपण बालुडीत नेऊन घालायचं. सकाळी सकाळी किरकोळ किरकोळ कामातच टाईम जातो. विराज काय म्हणतो विराज? हा तर विराज विराज शाळेत नाही जायचं तुला? बाळा चल उरक, चल आंघोळ कर पटकन, शाळेत सोडतो 9:30ला तुझी बालवडी भरण. चल बरं आंघोळ कर, कपडे घाल, लगेच सोडून आलो मी. चला झाडाला पाणी देतोय आणि पाणी चालू आहे झाडाला. ह्या झाडाला पाणी द्यायचंय. चला तर आत्ता पाणी झाडाला दिलं, पाणी भरून घेतलं, त्याच्यानंतर बोर बंद केला आता रानातला. आता विराजला ना शाळेत नेऊन सोडायचं आणि मग अजून जेवण करून मग ड्युटीला जायचं बघा. तर सकाळचा असाच टाईम जातो आहे. तर आता जातो पटकन विराजला सोडून. काय काय आवरलं आहे बघा लागून. सकाळ धरून मी बाहेरच काम करतो आहे. रानातलं काम केलं, हे केलं ते नाही दाखवलं, पण 9च्या नंतरच व्हिडिओ स्टार्ट केला थोडा. आंब्याच्या झाडाला पण एकदम आता हिरवळ दिसायला लागली आणि गाई बघा कशी चारा खाती. आणि हे आंब्याला थोडंसं पाणी दिलं का मग थोडीशी हिरवळ इकडं दिसायला लागली. थोडं पाणी दिलं ना फरक पडतोय झाडाला. पाण्याची खूपच आवश्यकता आहे. आणि ह्या साईडला बघा कशा कायऱ्या लागल्यात मस्तपैकी. तर अशा कायऱ्या पण लागल्यात. पाणी दिलं तर कायऱ्या चांगल्या पोचतील. बघा आनंदीने कसं पीठ खेळलंय, पीठ पायाला लावलंय. एवढे कशी आनंदी रा तू? खेळती आणि काय लागला आज? गण लावलाय. तर बघा आता सध्याला आनंदीने कसं काजळ लावलंय, कसं पीठ खेळली. कणिक मळायला लागली ना नुसती पीठ घेती, पीठ खेळती रडती. पीठ पाहिजे होय तुला? चल चल चल. तर आनंदीचं कसं आहे माहिती का, पीठ मळीलं तर सगळं पीठ घेती, पीठ खेळती. तिला पीठ खेळायला लय भारी वाटतं नाही ना. सकाळी सकाळी बघा आता शेळ्या सोडल्यात दीपालीनी. दीपाली मॅडम काय करतात बघू एकदा. शेळ्या नुसत्या सोडून ठेवल्यात होय. अगं बाय बाय बाय, अवघडच खेळ झालाय सकाळ सकाळ. अरे चल ही शिळी पकडी तुम्ही. चला आवरलंय जायचे ड्युटीला. यो मारी ती शिळी, मारी ती. मोकळी सोडा कधी दिसतीस? हा झोपली होती पण उठण जागी बी होईल. जा जोखा दे, जा जोखा दिला तरी चालन. चला सकाळी सकाळी मस्तपैकी झाडाला पाणी दिलं तर मस्तपैकी. तर तवा उलट झालंय, थोडंसं झाडं बी सुकायला लागली होती, त्याच्यामुळे सकाळी सकाळी पाणी देऊन घेतलंय. सकाळच्या जवळपास 10 वाजल्यात. व्हिडिओ स्टार्ट करतोय, मध्येच बंद होतोय. काही कामाने विराला शाळेत नेऊन सोडलंय. आनंदी 10 वाजता सकाळी झोपी गेली आहे. शेळ्या सोडल्यात, चारायला जाणार आहेत. चल दीपाली लावती शेळ्या वाट. शेळ्या सुटल्या सगळ्यांच्या, मग शेळ्या जातात शेळ्या. तर आनंदी पण झोपली. आनंदी झोपती कशाची खेळती आनंदी. आनंदी बाळा झोप आहे ना, तिला सर्दी झाली. झोप आता मी जोखा देतो. हा झोप. हा देत बसलोय आता आनंदीला जोखा सध्याला. आणि खाटावर बसल्या बसल्या देतोय जोखा. आणि आता जायचं बी ड्युटीला पटकन. सकाळी सकाळी ड्युटीला जायची म्हणतोय. सगळं डबा वगैरे बांधलाय, आता निघायचंच आहे. दीपाली येईपर्यंत थांबावं लागेल मला, आता आनंदी उठन. सकाळ धरून उठल्यापासून जे काम असतं तर पार 10 वाजेपर्यंत सकाळच्या 10 वाजेपर्यंत काम राहतं. शाळा भरूच तर पोरं दुकानाला येते. थोडंसं इकडलं काम किरकोळच काम नसतं, पण कावा टाईम जातोय काय लक्षात येत नाही. रोजचं धावपळ अशीच आहे. तर आता थोडीशी आनंदीला झोपी लावतो म्हणलंय, जोखा देतोय आणि मग झोपन. नाही तर दीपाली आली की चालू ड्युटीला. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.